नमस्कार, जय हिंद. BG अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या जे काही महाराष्ट्र मुंबई होमगार्ड भरती झाली होती. तर त्या मुंबई होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन झालेल्या सर्व होमगार्ड बांधवांचे स सर्वप्रथम आपण स्वागत केलेलंच आहे याच्या अगोदर सुद्धा, आणि आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्यांचं स्वागत करत आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण होतं, कारण की भरपूर असे आपले होमगार्ड बांधव म्हणजे आता सिलेक्शन झालेले मित्र म्हणत होते, की सर एखादा असा व्हिडिओ बनवा की सध्या जे काही होमगार्ड बांधव म्हणजे सिलेक्शन झालेले आहेत, परंतु त्यांना म्हणजे कन्फ्युजनमध्ये आहेत. म्हणजे आता सध्या त्यांचा विषय आला की कपडे, म्हणजे जी आपली वर्दी आहे, वर्दी घेताना कोणकोणते साहित्य घ्यायचे आहेत आणि कोणते न घ्यायचे आहेत. तर त्यामुळं त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आणि खास करून हा जो व्हिडिओ आहे, आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत, त्यामध्ये होमगार्ड बांधव आहेत किंवा इतर कोण म्हणजे होमगार्ड होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, युनिफॉर्म संदर्भातला असणार आहे. युनिफॉर्म घेताना तुम्हाला म्हणजे काय-काय गोष्टी घ्यायच्या आहेत आणि काय गोष्टी घ्यायच्या नाहीत. म्हणजे हे सर्व आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपला जो चॅनल आहे BG अकॅडमी, या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीचे म्हणजे नवनवीन इन्फॉर्मेशन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपला व्हिडिओ म्हणजे जर कोणी नवीन पाहत असेल तर कृपया करून आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला ऑन करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची थेट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. चला आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. वरती हेडिंग दिसत असेल मित्रांनो तुम्हाला, होमगार्ड युनिफॉर्म संदर्भात सूचना. युनिफॉर्म घेत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि काही गोष्टी असतात म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सर एवढ्याच म्हणजे गोष्टी घ्यायच्या आहेत का आपल्याला, किंवा त्याच्यामध्ये काही असतात नाही काही एक्स्ट्रा वगैरे. आता काही होमगार्ड बांधव असतात की त्यांना पोलिसांची खूप चाहूल असते, म्हणजे त्यांना चाहूल असते की बाबा मला पोलीस बनायचं होतं, परंतु आता म्हणजे अशा पद्धतीने मी आता सध्या. पण मित्रहो, एक सांगायची गोष्ट आहे, सध्या जर मार्केटमध्ये जर विचार करायला गेलं तर आता होमगार्डसुद्धा म्हणजे काही कमी नाही आहे. कारण यांचा जो भत्ता वाढलेला आहे, त्या भत्त्यामुळं आता सध्या म्हणजे तुम्हाला सुद्धा म्हणजे कुठं असं मी स्वतः होमगार्ड आहे किंवा मी असं म्हणजे एकदम असं तर म्हणजे तुम्हाला कमी लिहून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता तुम्ही पाहतच असताल अलीकडे जसं की आता ही होमगार्डची भरती झाली होती, त्यानंतरनं सोशल मीडियावर म्हणजे होमगार्डचा विषय म्हणजे गृहरक्षक दलाचा विषय किती ॲक्टिव्ह झालेला आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट पॉझिटिव्ह घ्यायची आहे. आणि म्हणजे नाराज कोणी व्हायचं नाही, निराश कोणी व्हायचं नाही. आणि अजून एक माझं म्हणजे सजेशन असं आहे, की ज्यावेळी तुम्ही आता सध्या होमगार्डची ड्युटी करत असणार किंवा ड्युटीवर तुम्ही म्हणजे जाणार, त्यावेळी तुम्हाला म्हणजे एक डोक्यात ठेवायचं आहे, आपलं एम काय होतं? पोलीस भरती, बरोबर आहे? तर सर्वप्रथम प्राधान्य तुम्हाला त्याला द्यायचं आहे. कारण की पोलीस एक वेळा झालं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे काही जे काही असतात नाही का, राईट्स अँड रेग्युलेशन तुम्हाला जास्त भेटतात. सध्या होमगार्ड ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. भत्ता वाढलाय, मस्तपैकी दाबून एकदम असं कचकाटून भत्ता वाढलाय मित्रांनो. त्यामुळं काही एक विषय होत नाही. कंटिन्यू करत राहायचं. ड्युट्या वगैरे मस्तपैकी ज्या भेटतात ते करतात. आणि शक्यतो जसं आता मुंबईमधल्या होमगार्ड बांधवांसाठी आहे, आणि हे काय ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आता होमगार्ड बांधव येतात किंवा गृहरक्षक दल, ह्या सर्वांसाठी हेच ड्रेस कोड असणार आहे आणि जो युनिफॉर्म असणार आहे हाच असणार आहे. फक्तच की आता जे नवीन आता होमगार्ड भरती झाली होती मुंबईसाठी, माझं एक सांगायचं म्हणजे विषय होता, की मुंबईमधले जेवढे पण होमगार्ड बांधव आहेत, त्यांचं खरोखरच अतिशय चांगलं आहे. कारण की विषय त्यांना कंटिन्यू ड्युटी असतात. आता एक विषय असतो की सर होमगार्डला कंटिन्यू ड्युटी असते का नसते वगैरे. तर मित्रांनो, होमगार्डची जी ड्युटी असते ना, ती कशी असते, म्हणजे पहिल्यासारखं नाही आहे आता. अलीकडे जरा ड्युट्या वगैरे पण जास्त भेटायला लागलेत. फक्त की शहरामध्ये जरा कंटिन्यू ड्युट्या असतात. जरा ग्रामीण भाग वगळला असतात. कारण की ग्रामीण भागामध्ये फक्त सणवार, त्योहार असतात आणि शहरामध्ये कंटिन्यू काही ना काही चालूच असतं. त्यामुळं म्हणजे पोलीस बंदोबस्त हा अपुरा पडत असतो. त्यामुळे होमगार्ड बांधवांना त्यांच्या मदतीसाठी बोलावलं जातं आणि होमगार्ड बांधवसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून. कारण की आता म्हणजे एक अनुभव असा आला, की जेवढे आता माझे काही मित्र वगैरे काही पोलीस स्टेशनला होमगार्ड बांधव आहेत. म्हणजे सध्या जो ड्यू असतो, ड्युटी वगैरे वाटत असतात, तर ते सुद्धा कन्फ्यूज आहे, की म्हणजे बाबा एखादा होमगार्ड उभारला आणि एखादा पोलीस उभारला, तर ते सुद्धा कन्फ्यूज असतात, की हा होमगार्ड आहे का पोलीस आहे म्हणून. कारण की ते होमगार्डला सुद्धा एकदम असं म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह, एकदम असं डॅशिंग आता सध्या दिसायला लागलेत. पहिला जुनी जी काही लोकं होती नाही का, आता म्हणजे सध्या होमगार्डमध्ये वगैरे जुनी होती, ते खूप म्हणजे असं थोडंफार नाव हे केलं होतं. पण आता तसं काही नाही. त्यांनी पण सध्या आता जी नवीन पिढीतली मुलं
कारण की सध्या रोजगाराचा जो प्रश्न उद्भवलेला आहे, त्या हिशोबानं जर विचार केला मित्रांनो, आपला विषय आपल्याला मेन आहे तो सांगायचा आहे. त्या अगोदर मी थोडंसं बोलतोय, कारण की तो विषय लगेच होणार आहे. 5-6 गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या, मी ते लगेच सांगून टाकणार आहे. काहींना वाटत असेल की सर दुसरंच बोलताय, विषय वेगळा आहे. तसं काही नाही. महत्त्वाच्याच गोष्टी आहेत, तुमच्यासाठी आहेत, चांगल्या आहे मित्रांनो. तर म्हणजे म्हणायचं होतं काय मला, जे काही जुने होंगाड वगैरे होते थोडंफार म्हणजे काहीतरी म्हणजे असं त्यांचं थोडंफार बाबा राहणीमान, कपडे वगैरे, थोडासा फिटिंग वगैरे म्हणजे काही गोष्टी म्हणजे त्यांना व्यवस्थित नव्हत्या. त्या अलीकडे आता जे नवीन आता होमगार्ड बांधव आले त्यांच्याकडे बघून आता अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सांगायचं गोष्ट म्हणजे सध्या पोलिसांना सुद्धा लाजवेल इतपत ते चांगलं वागत आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला पण एकदम जबरदस्त दिसत आहे आपल्या वर्दीमध्ये. आता आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो मी. याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बेरी कॅप ही खाकी रंगाची. बेरी कॅप म्हणजे आता तुमच्या डोक्यामध्ये जे तुम्ही कॅप घालता मग म्हणजे खाकी कलरची, ती कॅप घ्यायची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानामध्ये घेताना म्हणजे काही वस्तू खरेदी करत असता. त्यावेळी ती वस्तू खरेदी करताना प्रॉपर नंबरच्या एकदम आपल्या म्हणजे बॉडीला फिटिंग आणि शोभेल अशाच पद्धतीने घ्यायचे. त्याचा कॅपचा नंबर असतात. ते नंबर आपल्या डोक्यात म्हणजे किती नंबरची कॅप बसते 6, 7 वगैरे जे काय असेल ते तुमच्या म्हणजे डोक्याच्या साईजच्या हिशोबाने घ्यायचं आहे तुम्हाला. आता पुढची गोष्ट काय आहे, आर्म बॅच हा महाराष्ट्र होमगार्ड या नावाचा असला पाहिजे. आर्म बॅचला काय असतो म्हणजे जे तुमचे खांद्यावर दोन्ही असतात नाही का ते होमगार्ड वगैरे ते पूर्ण पाहिजे. काही मुलं मग वगैरे घेतात. म्हणजे विषय महत्त्वाचं म्हणता ना, आपलं जे काही हे आहे ना, म्हणजे दिलेलं आहे आपल्याला म्हणजे ठरवून, त्यामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला पूर्णपणे जो होमगार्ड असतो तोच घ्यायचा आहे. बाकीच्या गोष्टी त्या पर्सनली तुम्हाला जे काही एक्स्ट्रा घेऊन ठेवायचं असेल, फोटोज वगैरे काय करायचं असेल ते तुमच्यावर आहे डिपेंड. पण शक्यतो होमगार्ड पूर्ण तो आर्म बॅच घ्यायचा आहे. पुढे काय असतो स्कंदचिन्ह हे होमगार्ड नावाचे असले पाहिजे. स्कंदचिन्ह सॉरी हां. हा जो स्कंदचिन्ह आहे ना, मगाशी जे म्हणत होतो आपण होमगार्ड म्हणजे आर्म बॅच जो असतो ना, तो होमगार्ड म्हणजे नावाचा असतो. तो आहे आणि स्कंदचिन्ह म्हणजे जे खांद्यावर आहे ते आपण मगाशी ते सांगितलं. तर मित्रांनो स्कंदचिन्ह म्हणजे जे खांद्यावर असतात ते होमगार्ड नावाचे असले पाहिजे. प्रॉपर पूर्ण पाहिजे. मऊ वगैरे नको आहे तिथं. जे मगाशी मी सांगितलं 2 नंबरला ते 3 नंबरचा आहे. जो स्कंदचिन्ह आहे तो आणि आर्म बॅच जो असतो तो महाराष्ट्र पोलिसासारखा जो असतो बघा, त्या पद्धतीचा आर्म बॅच असतो. तो आपल्याला महाराष्ट्र होमगार्ड याच नावाचा पाहिजे आहे. ठीक आहे. आता पुढे पहा मित्रांनो 4 नंबरचं काय आहे, लायनर ही काळ्या रंगाचीच असली पाहिजे. लायनर मित्रांनो कोणी चुकून पिवळ्या रंगाची घ्याल तुम्ही म्हणजे आता खूप आनंदी आहात. आनंदाच्या भरामध्ये घेऊन टाकसाल पिवळी आणि लावून टाकसाल तिथं आणि म्हणताल महाराष्ट्र पोलीस झाले म्हणून. तर मित्रांनो तसं काही करू नका. काळ्या रंगाची लायनर घ्यायची आहे तुम्हाला. आणि जो बेल्ट घ्यायचा आहे तुम्हाला, बेल्ट हा कापडी काळ्या रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचा व बेल्ट जो आहे त्याची जी कडी आहे ना, ती पितळ धातूची असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला चमड्याचा बेल्ट अलाउड नाही आहे. त्यामुळं तुम्हाला कापडी बेल्टच घ्यायचा आहे आणि ज्यावेळी चमड्याचा बेल्ट अलाउ करेल त्यावेळी तुम्ही ते घेऊ शकता. सध्या चमड्याचा बेल्टसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो. तो डिपेंड तुमच्यावर आहे. पण शक्यतो ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंग सेंटरला वगैरे जाता संपूर्ण ड्रेस कोड वगैरे घेऊन, संपूर्ण वर्दी जे घेऊन जाता, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच पद्धतीचं घ्या. कारण की जे एक्स्ट्रा वरचे सांगितले ना म्हणजे ते घ्यायचं नाही तुम्हाला. कारण की तिथं ट्रेनिंग सेंटरला आपलेच होमगार्ड बांधव असतात, जे आपले सिनियर लोकं वगैरे असतात. ते तुम्हाला म्हणजे तिथं ते घालायला अलाउड करत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा जर ट्रेनिंग करून आलात, तर ट्रेनिंग करून आल्याच्यानंतर ते तुमच्या पोलीस स्टेशनला तुम्हाला जर दिलं, जवळचा जो पोलीस स्टेशन असतं तुमची ड्युटी वगैरे लावली जाते, त्यावेळी तुम्ही ते म्हणजे थोडंफार चालू चालू शकते. पण शक्यतो कसं सिनियरच्या म्हणजे अंडरमध्ये असल्यावर थोडंसं दबाव येतोच. कारण की ते घालायला अलाउड करत नाही. कारण की वरनं अजून अलाउड नाही म्हणतात. तरी पण कसं आहे आता सध्या महाराष्ट्र होमगार्डमध्ये जर एक असा फीडबॅक घेतला तर प्रत्येक पोरं म्हणतात की सर ते चामडी बेल्ट पण अलाउड केलं पाहिजे वगैरे. आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. म्हणजे चामडी बेल्ट म्हणा किंवा आपल्याला जे महो आहे. महो म्हणलं तर जे पोरांना कसं थोडंफार म्हणजे एक फील होतं की बाबा महाराष्ट्र पोलीस असल्यासारखं. कसं तिथं मप्पो असतो आपल्याला इथं महो असतो. त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. आपण त्याच्यावर चर्चा करूया मला. ठीक आहे. आता 6 नंबरचा जो आहे तो बूट आहे काळ्या रंगाचा. प्रॉपर बूट काळ्या रंगाचा घ्यायचा आहे. महागडे बूट वगैरे घ्यायला जाऊ नका. म्हणजे त्यांना डायरेक्टली सांगायचं की सर पोलीस कट शूज पाहिजे म्हणून. तर कट शूज घ्यायचा आहे तो. पूर्ण म्हणजे DMS वगैरे घ्यायचा नाही मित्रांनो. कारण की घेतलं तर तुम्हीच खर्चात पडणार आहे. आणि जे 7 नंबरचा आहे खाकी रंगाचा सॉक्स घ्यायचे. 2 जोड खाकी रंगाचे सॉक्स वगैरे घ्यायचे. प्लस त्याच्यामध्ये लाठी असते. लाठी वगैरे तुम्हाला सोबत ठेवायची. शिट्टी असते. त्या सर्व गोष्टी वरच्या जे काही असतात ना, तुम्ही आता बघितलं असेल की तुम्हाला काय-काय घ्यायचे त्या गोष्टी संपूर्ण गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत.
आणि दुसरी गोष्ट जो आपण म्हणजे सध्या काय म्हणतात ते ट्रेनिंगला ज्यावेळी तुम्ही जाणार असता, ट्रेनिंगच्या काही वस्तू वगैरे असतात, त्यांची लिस्ट वगैरे आहे आपल्याकडं. ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार मित्रांनो. ज्यावेळी तुमची ट्रेनिंग जवळपास येईल, त्यावेळी तुम्हाला तो व्हिडिओ मी अपलोड करणार. त्या अगोदर ज्या पण गोष्टी आता सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला म्हणजे स्क्रीनवर दिसतच आहेत. त्या सर्व गोष्टी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.